वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ नवा सुद्धा असणार आहे. कारण की आपण यापूर्वी केवळ 2 काळ शिकलो, साधा वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ. आजचा जो काळ आहे तो आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आज आपण नव्याने हा काळ सुरू करत आहोत. पूर्ण वर्तमान काळ शिकवण्याचा हा पहिलाच दिवस आहे आणि म्हणूनच तुम्हाला पहिल्यापासून पूर्ण वर्तमान काळ शिकायला मिळणार आहे. त्याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग कुठे, कसा करायचा हे सुद्धा समजण्यास खूप मदत होणार आहे. त्यापूर्वी आपल्याला त्याची रचना समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला छोटे-छोटे आणि सोपे-सोपे वाक्य तयार करता येतील. त्या अनुषंगाने नंतर आपण मोठे आणि किचकट वाक्य सुद्धा करू शकतो. आणि म्हणूनच माझी तुम्हाला अशी कळकळीची विनंती आहे, की बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ मिस करू नका. कारण आपण इथून येणारे 2-3 व्हिडिओजमध्ये पूर्ण वर्तमान काळाचाच अतिशय विस्तारित अभ्यास करणार आहोत. त्या सहाय्याने काय होईल, की आपण साधा वर्तमान काळ शिकलो, अपूर्ण वर्तमान काळ शिकलो आणि पूर्ण वर्तमान काळ जर पूर्ण शिकून घेतला, तर तुमच्या 50% इंग्लिशमध्ये सुधारणा झालेली दिसेल. आणि म्हणूनच तुम्ही कोणतेही व्हिडिओ थोडे सुद्धा स्किप करू नका. मी मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो, तर तुम्ही सुद्धा 15 मिनिटं स्वतःसाठी देत चला. जेणेकरून तुमच्या इंग्लिशमध्ये खूप आमूलाग्र बदल होताना दिसेल आणि खूप सुधारणा झालेली सुद्धा दिसेल. आणि हो, माझा आग्रह आहे, की तुम्ही दररोज 10 शब्द पाठच करत चला. कारण की इंग्लिश ही काही आपली मातृभाषा नाही. आता इंग्लिश ही आपली मातृभाषा नाहीये म्हटल्यानंतर आपल्याला दैनंदिन जीवनातले काही मोजके सोपे-सोपे शब्द तरी माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये सहजतेने इंग्लिश बोलू शकाल. तर आता जास्त वेळ वाया न घालवता आपण पूर्ण वर्तमान काळाकडे वळूया. त्याचप्रमाणे त्याचं सूत्र काय आहे ते सुद्धा आपण बघूया. चला सुरुवात करूया. मित्रांनो, पूर्ण वर्तमान काळाची आपण सुरुवातीची प्रारंभिक माहिती फळ्यावर घेतलेली आहे. ही प्रारंभिक माहिती करून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. जेणेकरून तुम्हाला पुढे कोणताही गोंधळ उडणार नाही. आता हा पूर्ण वर्तमान काळ कशाप्रकारे सुरू होतो, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, हे इथे मी फळ्यावर दिलेलं आहे. तर बघूया. पूर्ण वर्तमान काळ आपण मराठीतून काय म्हणतो? पूर्ण वर्तमान काळ. आता पूर्ण वर्तमान काळाला इंग्लिशमधून काय म्हणतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण घेतलं. आता ह्या पूर्ण वर्तमान काळाची वाक्यरचना आपल्याला आली पाहिजे. कारण की आपल्याला जर मराठीतून जे विचार येतात, त्या विचारांना आपल्याला इंग्लिशमध्ये जर कन्व्हर्ट करायचे, ट्रान्सलेट करायचं आहे, तर आपल्याला त्याची रचना माहिती असणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत रचना माहीत नाहीये, तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारे वाक्य करू शकत नाही. आणि म्हणून पूर्ण वर्तमान काळाची रचना काय आहे? होकारार्थी रचनेमध्ये कर्ता, हॅव हॅज. आता इथे बघा हॅव हॅज सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेलं आहे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो, जेव्हाही कोणत्याही प्रकारचं क्रियापद हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून येतं, तेव्हा त्याला त्याचा स्वतःचा काही एक अर्थ नसतो. आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं? हॅव हॅजच्या साहाय्याने छोटी छोटी वाक्य करायला शिकलो आणि तेथे हॅव हॅज मुख्य क्रियापद म्हणून आलेला होता आणि तिथे त्याचा एक वेगळा अर्थ होता. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता इथे हॅव हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. त्याच्या पुढे आपल्याला मुख्य क्रियापद जे आहे त्याचं तिसरं रूप घ्यायचं आहे. क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कर्म आणि इतर शब्द. आता बघा बरं, तुम्ही जर आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघत आला असाल, तर तुमच्या काय लक्षात आलं आहे? रचनेमध्ये काही विशेष फरक पडत नाही. का बरं असं मी म्हणतो? कारण कर्ता कर्त्याच्या जागेवर आहे, क्रियापद क्रियापदाच्या जागेवर आहे, कर्म कर्माच्या जागेवर आहे आणि इतर शब्द इतर शब्दाच्या जागेवर आहे. म्हणजे हे चारही गट आपापली जागा पक्की धरून आहेत. ते आपली जागा बदलत नाही. मग सर, जर ही रचना कधी बदलतच नाही, तर मग फरक काय होतो? काय बदल होतो? बदल थोडासा होतो. काय? की क्रियापद आपलं स्वरूप बदलत जातं. बस एवढंच होतं. म्हणजे आपण इंग्लिश भाषेकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघायचं आहे? तर आपल्याला ह्या 4 गोष्टी शिकायच्या आहेत. कोणत्या? कर्ता, क्रियापद, कर्म, इतर शब्द. आपण जेवढे 12 काळ शिकणार आहोत, म्हणजे खरे मुख्य 3 काळ आणि 3 काळांचे 4-4 उपप्रकार पडतात. असे 12 उपप्रकार पडतात. आता हे 12ही काळांमध्ये हे 4ही घटक आपापली जागा ठाण मांडून बसलेले, जागेवर ठाण मांडून बसले. हे कधी आपली जागा सोडत नाहीत. आणि म्हणूनच कर्ता क्रियापद कर्म हे जर आपण डोक्यात फिक्स करून घेतलं, तर आपल्या लक्षात येईल की काळ कसा ओळखायचा. आता काळ कसा ओळखायचा? तर इंग्लिशमध्ये क्रियापद आपलं रूप बदलत येतं. जसं साधा वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप, अपूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाला आय-एन-जी लागला होता. परंतु त्याच्याबरोबर तो आणखीन कोणाला तरी घेऊन आला होता. कोणाला घेऊन आला होता? ॲमिजारला घेऊन आला होता.
म्हणजे ॲमेझार आणि क्रियापदाला आयएनजी. आता इथं क्रियापदाने काय केलं? आपलं रूप बदललं. काय केलं? स्वतःचं रूप तिसरं करून घेतलं आणि आपल्याबरोबर कोणाला तरी घेऊन आला आहे. कोणाला घेऊन आला आहे? हॅव हॅजला घेऊन आलाय. म्हणजेच क्रियापद आपलं रूप बदलत जातो आणि काळ बदलत जातो. अशा प्रकारे सुद्धा आपण काळ ओळखू शकतो. नाहीतर बरेच विद्यार्थी म्हणतात, की "सर आम्ही 12 काळ शिकलो, पण काळ कसा ओळखायचा हेच आम्हाला समजत नाही." तर म्हणजेच आपल्याला रचनेपेक्षा क्रियापदाच्या रूपाकडे लक्ष देण्याची खूप जास्त गरज असते. म्हणजे त्याच्या साहाय्याने आपण सहजच हा काळ कोणता आहे हे लक्षात घेऊ शकतो. तर कर्ता, हॅव, हॅज क्रियापदाचे तीच रूप, कर्म आणि इतर शब्द. हे आपल्याला लक्षात आलं असेल. नकारार्थीमध्ये काय बदल झाला बघा बरं. कर्ता कर्ता आहे, हॅव हॅज आहे फक्त आणि फक्त. नॉट टाकला की रचना नकारार्थी होते. आता हा नॉट कुठे टाकायचा? सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर आणि मुख्य क्रियापदाच्या अगोदर. दोघांच्या मध्ये सेंटरमध्ये तुम्हाला नॉट टाकायचं म्हणजे वाक्य नकारार्थी होण्यास मदत होते. म्हणजे ह्या सोप्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या की आपण सहजतेने करू शकतो. मुलं काय करतात? हा नॉट याच्या अगोदर टाकून देतात किंवा त्याच्यानंतर टाकतात. त्यांना हेच लक्षात येत नाही की आपल्याला नॉट टाकायचं कुठे आहे. कुठे टाकायचं आहे? मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद या दोघांच्या मध्ये टाकायचं. बस एवढंच लक्षात ठेवायचं. आणि कर्म आणि इतर शब्द हे तर आहेच. आता काही वेळेस काय होतं, की आपल्याला आपल्याच मराठीमध्ये काळ कोणता आहे ते ओळखायला अवघड जातं. मग आता आपल्या मराठीमध्ये म्हणजे माझ्या डोक्यात जे काही विचार आले आहे किंवा मी समोरच्याशी जे काही बोलणार आहे, तो नेमका कोणता काळ आहे हे कसं ओळखायचं? कारण की मला तर इंग्लिश बोलायचं आहे आणि बोलायचं आहे म्हटल्यानंतर मी माझं काम पूर्ण केलं आहे, असं जेव्हा मी म्हणतो, त्यावेळेस हा नेमका कोणता काळ आहे बरं? हेच आपल्याला डोक्यात येत नाही आणि आपण बोलू शकत नाही. आय हॅव कंप्लीटेड माय टास्क, आय हॅव कंप्लीटेड माय वर्क वगैरे, वगैरे आपण असं म्हणू शकतो. परंतु केव्हा म्हणणार? जेव्हा आपल्याला ते लक्षात येईल की हा काळ कोणता आहे. तर आपला मराठीतला काळ कसा ओळखायचा? आपल्या मराठीच्या वाक्यामध्ये शेवटी लेला, लेली, लेले, लेलो अधिक आहे. म्हणजे लेला आहे, लेली आहे, लेले आहे आणि लेलो आहे. असं जर शेवटचा समूह दिसला, तर समजून घ्यायचा हा पूर्ण वर्तमान काळ आहे. आता आपण प्रत्येक वेळेस इतकं शुद्ध बोलत नाही, तर काही वेळेस आपण ला, ली, ले, लो आहे किंवा नाहीये असं म्हणतो. म्हणजे केलं आहे, गेली आहे, आणले आहे, धावलो आहे. म्हणजे असं आपण करतो. म्हणजे प्रत्येक वेळेस इतकं स्ट्रेट फॉरवर्ड आपण बोलत नाही, तर आपण इतकं शॉर्टकटही बोलत असतो. म्हणजे काही ठिकाणी या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. तर आपल्या मराठीमध्ये हे अक्षर जर शेवटचे असतील आणि त्याच्याबरोबर जर आहे आलं, तर पूर्ण वर्तमान काळ आहे असं समजून घ्यायचं. नकारार्थीमध्ये सेम टू सेम ॲज इट इज जसं आहे तसं, फक्त आहेच्या ऐवजी नाही आहे आणि नाही आहेला आपण जलद गतीने नाहीये असं म्हणतो. आता हे एवढं सगळं समजून झाल्यानंतर म्हणजे रचना समजली, आपल्याला इंग्लिशमधून काळ कसा ओळखायचा ते मी तुम्हाला सांगितलं. मराठीतून काळ कसा ओळखायचा तेही सांगितलं. आता आपल्याला हा जो हॅव आणि हॅज हे 2-2 सहाय्यकारी क्रियापद आहे. सर हे 2-2 सहाय्यकारी क्रियापद आहे म्हटल्यानंतर कोणत्या कर्त्याच्या पुढे कोणतं सहाय्यकारी क्रियापद लावायचं? कारण की आपण सहाय्यकारी क्रियापद कर्त्यानुसार लावतो. म्हणजे आपण आपल्या मनात आला तो लावून मोकळं होत नाही. तर जसा कर्ता असेल तसं आपण हॅव किंवा हॅज वापरतो. आता हॅव किंवा हॅज वापरायचं म्हटल्यानंतर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर बारकाईने बघा, आय, वी, यू, यू आणि दे या सर्वांच्या पुढे हॅवच लागतो. ह्या सर्वांच्या पुढे हॅवच लागतो. मग हॅज कोणाच्या पुढे लागतो? ही, शी, इट. ही, शी, इट यांच्या पुढे हॅज लागतो. मग सर हे तिघच तर आहेत ना हॅज लावायला, मग काय टेन्शन आहे? है की नाही? आम्ही सर्वांच्या पुढे बिंदास मग हॅव टाकून देऊ आणि ही, शी, इट आम्ही लक्षात ठेवू आणि त्याच्या पुढे हॅज लावू. बस झालं. परंतु थांबा. हीच्या ऐवजी जर मुलाचं नाव आलं तर नेहमीप्रमाणे मी जसं सांगतो, की ही, शी, इट हे जी तृतीय पुरुष एकवचन आहेत ना, यांच्या बाबतीत सावध राहायचं. तर हीच्या ऐवजी मुलाचं नाव आलं, तर त्याच्या पुढे म्हणजे मुलाचं नाव आलं म्हणजे तो कर्ता म्हणून जर आला, मुलाचं नाव कर्ता म्हणून आलं, तर तिथे आपल्याला हॅज वापरावा लागेल. शीच्या ऐवजी मुलीचं नाव आलं तर कर्ता म्हणून, तरी त्याच्या पुढे हॅज वापरावं लागेल. इटच्या ऐवजी एकच प्राणी, एकच पक्षी, एकच निर्जीव वस्तू यांचं नाव आलं तर कर्ता म्हणून, तरी त्याच्या पुढे हॅज वापरावं लागेल. अनेक वचन कर्ता असेल तर इथं बघा लिहिलेलंच आहे आपण. अनेक वचन कर्ता वी, यू, दे हे कर्ते असतील तर 100% त्यांच्या पुढे हॅव टाकून द्यायचं. द पीपल हॅव पीपल. आता एका माणसाने पीपल होत नाही, आपण द मॅन म्हणू.
मग द मॅन म्हटलं तर हॅज, परंतु द पीपल म्हटलं तर हॅव असं आपल्याला म्हणावं लागेल. तर अपेक्षा करतो की तुम्हाला आता हा सगळं जो आपण प्रारंभिक ही जी माहिती दिली आहे, ही माहिती तुमच्या लक्षात आली असेल. आता याच्या सहाय्याने आपण काय करूया, छोटी छोटी वाक्य करूया. छोटी छोटी वाक्य समजल्यानंतर मग हळूच आपण थोडस उपयोगांकडे पण फळ्यावर दिलेल्या उदाहरणांच्या सहाय्याने तुम्हाला काळ ओळखणं सोपं सुद्धा जाणार आहे आणि कशा प्रकारे हे वाक्य आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये ट्रान्सलेट करायचे हे सुद्धा समजणार आहे. आता बघूया इथे, मी तो चित्रपट पाहिलेला आहे. आता बघा, सर्वात प्रथम आपलं कर्तव्य काय आहे, आपण कोणतीही घाई करत नाही आहोत. कर्तव्य काय आहे की आपल्याला रचनेनुसार कर्ता शोधायचा आहे. सर्वात प्रथम कर्ता. आणि मी तुम्हाला या अगोदर सांगितलंय, जो क्रिया करतो तो कर्ता. इतकं सोपं. मग आता पाहण्याची क्रिया कोणी केली आहे? वाक्यातल्या मीने. हो की नाही? आणि म्हणून मी साठी आपण काय लिहिणार? आय. म्हणजे आपण कर्ता लिहून घेतला आय. हो की नाही? आता हॅव किंवा हॅज घ्यायचा आहे. आपण इथे तक्ता घेतला होता. या तक्त्यामध्ये आयच्या पुढे हॅव हॅज पैकी काय लागतो? हॅव लागतो आणि म्हणून आपण हॅव लिहून घेतलं. आय हॅव. झालं, इतकं सोपं. आता आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचं आहे. क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे काय? सी हे मूळ रूप आहे. त्याचं तिसरं रूप काय आहे? सीन. आता आपल्याला क्रियापदाचे तिन्ही रूप माहिती असणं गरजेचं आहे. ते एकाच वेळेस एकखट्टी होणार नाही हे मीही समजू शकतो, परंतु प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे भगीरथ प्रयत्न आपल्याला करावे लागतील. कोणते? की आपल्याला कमीत कमी 200 क्रियापद पाठ करायचे आहेत. आता 200 क्रियापद सर, 200 खूप जास्त सांगितले तुम्ही. नाही, खूप जास्त नाहीये. केवळ 10 रोज करा. 10 जर रोज केले तर किती दिवसात होतील? 20 दिवसात. 20 दिवस आपण कळ काढू शकतो. तर ह्या 20 दिवसामध्ये जे क्रियापद आपण पाठ करू, त्याच क्रियापदाच्या सहाय्याने वाक्य करायचे. बस झालं. आपल्यावर कोणाचं दडपण थोडी, आपल्याला जाऊन कुठे परीक्षा थोडी द्यायची आहे. जे काही करायचं ते आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आपण आपल्या सोयीनुसार रोज 10 क्रियापद पाठ करायचे आणि त्या 10 क्रियापदांच्या सहाय्याने साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य बनवायचे. झालं. म्हणजे याच्या सहाय्याने काय होईल? पाठांतरही होईल आणि लक्षात राहण्यास मदतही होईल. कारण की आपण जेव्हा पाठ करतो आणि त्याचा जर उपयोग नाही केला तर ते पाठांतर काही कालावधीने ऑटोमॅटिक आपण विसरूनच जातो. परंतु जर उपयोग केला तर ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतं. आणि म्हणूनच आपल्याला सीचं तिसरूप सीन वापरावं लागेल किंवा वॉचचं तिसरूप वॉच्ड. वॉच्ड. आपल्या भाषेत वॉचड नका म्हणू असं, वॉच्ड. हो की नाही? तर मग आय हॅव सीन. आय हॅव सीन. आता मी तुम्हाला नेहमी सांगतो, कर्ता आणि क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो. आता बघा, मी क्रियापद म्हणत असताना ही संपूर्ण रेष ओढली. हा सुद्धा क्रियापद आहे. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे बिचारा क्रियापदच आहे की नाही, म्हणून आपण पूर्ण रेष ओढून घ्यायची. आय हॅव सीन. मी पाहिलेला आहे. मी पाहिलेले आहे. मी पाहिले आहे असा त्याचा अर्थ होईल. आता स्वतःला विचारा, काय पाहिले आहे? तो चित्रपट, विशिष्ट चित्रपट. म्हणजे ज्याबद्दल तू बोलतोयस ना, तो चित्रपट मी पाहिलेला आहे. म्हणून मला त्याची काही स्टोरी सांगू नको. बघा, हे की नाही? म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये असं बोलत असतो. आता कधी-कधी काय होतं, की मुलं ह्या तोला ही म्हणून टाकणार. नाही, आता आपल्याला ही म्हणता येणार नाही. कारण काय? की आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. काय सांगितलंय? की जेव्हा आपल्याला एखादी विशिष्ट गोष्ट सांगायची असते, तेव्हा आपण तो, ती, ते यासाठी ही, शी, इट नाही वापरत, तर काय वापरतो? द वापरतो. आणि म्हणून तो चित्रपट विशिष्ट ज्याबद्दल तू बोलतोयस, तो चित्रपट मी पाहिला आहे. म्हणून त्याची स्टोरी मला काही सांगत बसू नको. आय हॅव सीन द मूव्ही असं तुम्ही म्हणू शकतात. आय हॅव सीन द मूव्ही. झालं. इतकं सोपं आणि छोटंसं वाक्य. तुम्ही आणखीन मोठं करू शकता. ते मोठं कसं करायचं मी तुम्हाला पुन्हा सांगेलच. त्याने प्रथम बक्षीस पटकावले आहे. आता बघा, तोच त्याने होतं आपल्या मराठीत, कारण की आपली मराठी वळते, आपल्याला ती वळवावी लागते गरजेनुसार. तो प्रथम बक्षीस पटकावले आहे असं म्हणा बरं, कसं वाटतंय? म्हणजे आपण तो प्रथम बक्षीस पटकावले आहे असं कधी म्हणत नाही. तर तोच काय झालं मराठीतून? त्याने. त्यांनी नवे घर विकत घेतले आहे असं म्हणा बरोबर. ते नवे घर विकत घेतले आहे असं आपण म्हणत नाही. त्यांनी, तेच त्यांनी. तीच तिने. तिने मला बोलावले आहे. हो की नाही? म्हणजे ती मला बोलावले आहे असं नाही म्हणणार आपण. तिने मला बोलावले आहे. म्हणजे गरजेनुसार आपल्या मराठीमध्ये तोच त्याने, तीच तिने
आणि तेच त्यांनी असं होत राहतं. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे की याच्यात कर्ता कोण आहे? त्याने. कशावरून ओळखलं आपण कर्ता त्याने आहे? पटकवण्याची क्रिया कोणी केली? त्याने. मग कर्ता ओळखला तर सर्वात प्रथम आपण कर्ता लिहून घेतला ही. हीच्या पुढे हॅव हॅज पैकी हॅज. आता हॅज का घेतला हे विचारू नका, कारण की आपण तक्त्यामध्ये सांगितलं की हीच्या पुढे हॅज लागतो. आता पटकावण्यासाठी काय क्रियापद आहे? तर बॅग. BAG. सर बॅग म्हणजे पिशवी. हो, नाऊन मध्ये बॅगचा अर्थ पिशवी, परंतु क्रियापदामध्ये क्रियापदामध्ये बॅगचा अर्थ काय? पटकावणे. खास करून बक्षीस वगैरे इत्यादी. म्हणजे एखाद्या कॉम्पिटिटिव्ह स्पर्धेमध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट मिळवतो तेव्हा आपण तिथं बॅग हा शब्द वापरतो. मग ही हॅज, आपल्याला तिसरं रूप वापरायचं आहे बॅग्ड. ही हॅज बॅग्ड. बॅग्ड नका म्हणू असं. ही हॅज बॅग्ड. त्याने पटकावले आहे. काय पटकावले आहे? द फर्स्ट प्राइज. द फर्स्ट प्राइज. त्याने त्या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस पटकावले आहे असं जर म्हटलं असतं तर ही हॅज बॅग द फर्स्ट प्राइज इन दॅट कॉम्पिटिशन. इन दॅट कॉम्पिटिशन इतर शब्दामध्ये गेलं असतं. त्यांनी नवे घर विकत घेतले आहे. त्यांनी नवे घर विकत घेतले आहे. आता नवीन घर विकत घेण्याची क्रिया कोणी केली आहे? त्यांनी. त्यांनी म्हणजे कर्ता ओळखला. कर्ता अगोदर लिहून घेतला आपण दे. देच्या पुढे हॅव हॅज पैकी हॅव लागतो, आपण तक्ता बघितला आहे. आता विकत घेण्यासाठी बाय. BUY. त्याचं तिसरं रूप काय आहे? बॉट. BOUGHT. दे हॅव बॉट. त्यांनी विकत घेतले आहे. असं मी का म्हणतो? करता क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो. दे हॅव बॉट. त्यांनी विकत घेतले आहे. काय विकत घेतले आहे? स्वतःला विचारा. नवे घर. आता नवे घर काय झालं? कर्म झालं. म्हणजे आपण जेव्हा काय आणि कोणाला असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्म मिळतं, हे मी या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. दे हॅव बॉट. त्यांनी विकत घेतले आहे. काय विकत घेतले आहे? अ न्यू हाऊस. तुम्ही अपार्टमेंट, फ्लॅट, जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ते तुम्ही म्हणू शकता. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही म्हणणार आहात. दे हॅव बॉट अ न्यू हाऊस. आता अशा प्रकारे आपण कर्ता, क्रियापद, कर्म या 3 घटकांच्या साहाय्यानेच वाक्य बनवले. तुम्ही इतर शब्द टाकून काय करू शकतात? हे वाक्य मोठं करू शकतात, आणखीनही जास्त मोठे करू शकतात. आणि इतर शब्दामध्ये कोणता शब्द कुठे कसा बसवायचा याबद्दलही मी सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तो तुम्ही नक्की बघा की कोणता शब्द कुठे टाकावा. या शीर्षकाचं व्हिडिओज मी तिथे अपलोड केला आहे, म्हणजे तुम्हाला इतर शब्दांमध्ये गोंधळ उडणार नाही की कोणता शब्द कुठे टाकायचा आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा बरं, जर समजून घ्या आपल्याला हेच वाक्य नकारार्थी करायची असतील तर आपण काय करणार? नॉट टाकणार. म्हणजे मी तो चित्रपट पाहिलेला नाही आहे, म्हणजेच नाहीये. मी तो चित्रपट पाहिलेला नाहीये तर काय म्हणणार मग आपण? आय हॅव नॉट. इथे नॉट टाकणार. आय हॅव नॉट. इथे आपण नॉट टाकणार. आय हॅव नॉट सीन द मूवी. मी तो चित्रपट पाहिलेला नाहीये, म्हणून त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही की त्याच्यात हिरो कोण आहे, हिरोईन काय आहे, त्या चित्रपटाचं कथानक म्हणजे स्टोरी काय आहे, हो की नाही, हे मला काही सांगता येणार नाही, असा त्याचा अर्थ होईल. त्याने प्रथम बक्षीस पटकावलेले नाहीये. नाही आहेच नाही हे. मग ही हॅज नॉट बॅग द फर्स्ट प्राइज. आता समजून घ्या की कोणी तुम्हाला जर सांगितलं, अरे त्याने तर त्या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस पटकावलं आहे. नाही रे, प्रथम बक्षीस काय पटकावलेलं नाहीये. हो, तो त्या स्पर्धेमध्ये होता. त्याचा दुसरं का तिसरा असा क्रमांक आलेला आहे, म्हणजे त्याने दुसरं तिसरं बक्षीस पटकावलेलं आहे, एवढं मला माहिती आहे. परंतु मी स्वतः माहिती मला की त्याने काही प्रथम बक्षीस पटकावलं नाही. त्याचं कारण असं आहे की माझ्या मित्राने त्याच स्पर्धेतलं त्याच प्रसंगाशी संबंधित प्रथम बक्षीस पटकावलं आहे. जर त्याने पटकावलं आहे तर मग तो कसं काय पटकावेल? तर असं तुम्ही काल्पनिक बोलू शकतात. हे सर्व आपल्या दैनंदिन जीवनात आपण काल्पनिक गोष्टींशी चर्चा करतो. तर ही हॅज नॉट. मग आपल्याला काय करावं लागेल? फक्त हॅव हॅजच्या पुढे नॉट टाकावं लागेल. ही हॅज नॉट बॅग द फर्स्ट प्राइज. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. त्यांनी नवे घर विकत घेतले नाहीये. हो, त्यांचा विचार होता. ऑलरेडी त्यांचा विचार होता. काय? दे हॅड डिसाइडेड टू बाय अ न्यू हाऊस, बट व्हाय आय डोंट नो, दे हॅव नॉट बॉट अ न्यू हाऊस येट.
त्यांनी अजून नवीन घर विकत घेतलेलं नाहीये. दे हॅव डिसाइडेड दॅट बट नॉट येट. अजून त्यांनी घेतलेलं नाहीये, असं तुम्ही म्हणू शकता. आता हे आपण सगळं काल्पनिक वाक्य जरी करत असलो तरी आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. त्यांनी नवे घर विकत घेतलेले नाहीये किंवा घेतले नाहीये. तर काय म्हणणार आपण? दे हॅव नॉट. फक्त हॅव, हॅज आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या दोघांच्या मध्ये आपल्याला काय करायचंय? नॉट टाकायचं आहे. तर बघा इथे मी नॉट टाकलेला आहे. तर अशा प्रकारे जे होकारार्थी वाक्य तुम्ही केलेले असतील त्याच होकारार्थी वाक्यांना तुम्हाला काय करायचंय? नकारार्थी करायचंय आणि हो मोठ्याने बोलायचं आहे. मोठ्याने बोलत असताना तुम्ही आरशासमोर जाऊ शकतात आणि मोठमोठ्याने बोलू शकतात. स्वतःचा चेहरा मोहरा बघा, आपली बॉडी लँग्वेज बघा, की आपण कसं बोलतो. कारण की आपण जोपर्यंत स्वतःच्या नजरेमध्ये नजर टाकून बोलत नाही, तोपर्यंत दुसऱ्याच्या नजरेमध्ये नजर टाकून काय बोलणार आहोत, हो की नाही? म्हणून सुरुवातीला आपल्याला थोडीशी लाज, लज्जा, शरम वगैरे वाटेल. पण त्याची लाजण्यासारखं काय आहे? कारण की जर आपल्याला जर इंग्लिश भाषा बोलायची आहे, लहान मुलं बोलताना कधी लाजतात का? नाही ना? तर मग आपल्यालाही सेम असं समजायचं, की मी इंग्लिश भाषा शिकत आहे, तर मी लहान आहे आणि मला लाजायचं काही कारण नाही. आणि हो, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, तोपर्यंत चुका करणार नाही. जोपर्यंत तुम्ही चुका करणार नाही, तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही, की मला इथे हे असं बोलायचं होतं. कारण की बोललेच नाही तर चुका होणार नाही आणि चुका होणार नाही तर त्याच्यात सुधारणा होणार नाही. आणि म्हणूनच आवर्जून बोला आणि चुका करा आणि त्याच्यातून दुरुस्ती करा. तर तुमचं इंग्लिश 100% पक्कं होईल. तर आता आपण काय करूया, या काळाशी संबंधित एक उपयोग घेऊया. भरपूर उपयोग आहेत, परंतु हा व्हिडिओ मोठा होऊन जाईल. परंतु आपण एक उपयोग घेऊया आणि इथे आपण हा व्हिडिओ थांबवूया. काय उपयोग आहे हा? तर नुकतीच पूर्ण झालेली क्रिया सांगण्यासाठी, म्हणजे बघायला गेलं तर हलकसा हा अगदी अलीकडचा भूतकाळ असतो. नुकतीच पूर्ण झालेली क्रिया सांगण्यासाठी आपण पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो आणि अशी जी नुकतीच पूर्ण झालेली क्रिया आहे त्याच्यामध्ये आपण जस्ट जस्टच्या साहाय्याने आपण ती क्रिया सांगत असतो. नुकतीच पूर्ण झालेली क्रिया जस्ट, JUST, जस्टच्या साहाय्याने आपण ती क्रिया सांगत असतो. आता ती जी क्रिया आहे ती नुकतीच आत्ताच पूर्ण झालेली आहे. ऍक्च्युली तो हलकासा पाठीमागचा भूतकाळ असतो, परंतु ती आत्ताच पूर्ण झाली आहे असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करू शकता. जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला आत्ताच पूर्ण वर्तमान काळ होकारार्थी नकारार्थी रचना शिकवलं. म्हणजे मी आत्ताच तुम्हाला पूर्ण वर्तमान काळाचे होकारार्थी नकारार्थी रचना शिकवल्या. तर शिकवल्या आहेत, शिकवल्या नाही, सॉरी, शिकवल्या म्हटलं तर साधा भूतकाळ होऊन जाईल. आता बघूया काय झालं. तर मी काय म्हणू शकतो? आय हॅव टॉट यू. आय हॅव जस्ट टॉट यू. आय हॅव जस्ट टॉट यू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणखीन विस्तारित सांगायचं असेल तर आय हॅव जस्ट टॉट यू द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय हॅव जस्ट टॉट यू द स्ट्रक्चर्स ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं मी तुम्हाला म्हणू शकतो. आय हॅव जस्ट गिवन यू सम एक्झाम्पल्स. आय हॅव जस्ट गिवन यू सम एक्झाम्पल्स. मी आत्ताच तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहे. आय हॅव जस्ट एक्सप्लेन यू हाऊ टू यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मी आत्ताच तुम्हाला पूर्ण वर्तमान काळ कसा उपयोगात आणायचा ते सांगितलं आहे, हो की नाही? तर मग आपण जे नुकताच आत्ताच पूर्ण जे केलेलं आहे ते सांगण्यासाठी आपण पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो. आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय होमवर्क. आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय होमवर्क. मी आत्ताच माझा गृहपाठ पूर्ण केला आहे. याचा आणखीन एक अर्थ सांगू मित्रांनो, काय होतो, की मी आता फ्री आहे. कशासाठी? टीव्ही पाहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी, हो की नाही? म्हणजेच आता मी माझं काम पूर्ण केलं आहे. मग मी आता मला काही तू सांगू नको, बोलू नको. मला जायचंय खेळायला मित्रांबरोबर. माझे मित्र मला आवाज मारतायत. आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय होमवर्क अँड आय एम गोइंग टू प्ले नाऊ. ओके, असं तुम्ही म्हणू शकतात. तर हे जे सगळे वाक्य आहेत, अशा प्रकारे तुम्ही वाक्य करू शकतात. आणि हो, कमीत कमी प्रत्येक काळाचे काय करत चला तुम्ही? 10 वाक्य करत चला. चुका होऊ द्या, चुका होणारच आहेत. चुका झाल्याशिवाय त्या तुम्हाला चुका दिसणार नाहीत. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या चुका दिसायला लागल्या, की समजून घ्यायचं की तुम्ही आता इंग्लिशमध्ये पारंगत होण्याच्या मार्गावर आहात. जेव्हा स्वतःच्या चुका स्वतःला दिसायला लागल्या, की समजून घ्यायचं की आपल्याला इंग्लिश चांगल्या प्रकारे यायला लागत आहे. म्हणजे सुरू झालं आहे, की आपण इंग्लिशमध्ये प्रगती करत आहोत.
जोपर्यंत स्वतःच्या चुका सापडल्या नाही, तर समजून घ्यायचं की आपण अजूनही कुठेतरी मागे आहोत. आणि म्हणून चुका होण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केल्यानंतर चुका होतील, चुका झाल्यानंतर सुधारणा करता येईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि हो, तुम्ही व्हिडिओ बघत आहात, परंतु सबस्क्राईब करत नाही आहात. सबस्क्राईब करण्याची जी गती आहे ती खूप मंदावलेली आहे, खूप कमी आहे. म्हणून प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि हो, शेअर सुद्धा करा. हो की नाही? आणि Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.